एकदम अनएक्सपेक्टेड वस्तू झाली आहे. इंटरनॅशनल फ्लाईटचं ना हेच डोक्याला ताप आहे. काहीच दाखवते तुम्हाला. हां किती वाजले आहेत? 3. आणि आत्ता ॲक्च्युली हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर मी इंटरनॅशनल फ्लाईट्सचा गोंगाट का घालते माहिती का? कारण की आता आम्हाला जायचं आहे रियाला पिकअप करण्यासाठी. रिया ही जॉर्जियावरून येत आहे आणि आम्ही चाललो आहोत मुंबईला. कुठे? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स 2 मध्ये इंटरनॅशनल एअरपोर्टवर. अच्छा. तर आता आमची लाडू येत आहे जॉर्जियावरून आणि तिला घेण्यासाठी आम्ही चाललो आहोत. हे फ्लाईट्स ना एवढे रात्रीच काय येतात का माहिती, अख्खा दिवस सोड. पोहोचलो आहोत आम्ही. किती वाजले तरी? 4:22 झाले. 4:22 झाले. 4:15 वाजता रियाची फ्लाईट लँड करणार होती. मे बी केली असेल, कदाचित उशीर झाला असेल, काही आयडिया नाही आहे. बघूया आता आत गेल्यावरच काय. पण हे टर्मिनल्स 2 माझ्या मते खाली असतं वाटतं ना. आपण खाली गेलो. खाली गेलो, खाली आहे खाली. खालून. हो हो हो. इथे आता ही पार्किंगला गाडी लावावी लागेल आणि मग नंतर इथे आम्ही किती वाजता पोचलो आहे बघा. इथे समोर घड्याळ पण आहे. 4:20ला. तर ॲक्च्युली गाडी पार्किंगला लावायची आहे आम्हाला गाडी. तर तेच विचारायला चाललेत कुठे आहे पार्किंग, कारण की मी करून ठेवते. लास्ट टाइम आलेलो तेव्हा यश पण होता जोडीला, तर यशनेच पार्किंगला गाडी लावली होती. तर आज यश आलेला नाही आहे, आम्ही चालू आहे. त्यामुळे आता ते बघता ते पार्किंग कुठे आहे. आता फ्लाईट अजून आली आहे नाही आली काय आयडिया नाही आहे. नाही फ्लाईट आली तर तसं तिने अगोदरच सांगितलेलं होतं की 12च्या नंतर तुम्ही माझा मोबाईल रिचार्ज करून ठेवा. म्हणजे आवाज किती येतो यार. हां, तर रियाने अगोदरच सांगितलेलं होतं की 12च्या नंतर मोबाईल रिचार्ज करून ठेवा, कारण की तिकडचा रिचार्ज हा वेगळा असतो, तो इथे चालत नाही आणि इकडचा तिथे चालत नाही. तर रिचार्ज केलेला होता म्हणजे ती बाहेर पडली की ती कॉल करेलच. तर अजून तर तिचा कॉल आलेला नाही आहे याचा अर्थ. आणि आज बोलत पण होती थोडं प्रोसेस आहे, काही चेकिंग्स आहे, काही बोला समथिंग, काय कुठच्या कंट्रीमधून आल्यावर ॲक्च्युली तीच सांगेल. तर त्याचं काय फॉर्म आम्ही त्या कंट्रीतून आलो नाही आहेत असं काय सगळं आहे चेकिंग वगैरे. तर थोडा वेळ लागेल म्हणून ती बोलली की लवकर निघू नको, 3 वाजताच निघ. जरी माझी 4:15ला फ्लाईट येणार असेल तरी बाहेर पडायला आम्हाला थोडा वेळच लागेल. त्यामुळे मग आम्ही त्या हिशोबाने निघालो. आता बघूया. पण इथं फर्स्ट टाइम जेव्हा रियाला सोडायला आलेलो ते आठवलं आहे. तिथे फॅमिलीज जे सोडायला आलेले आहेत, त्यांचे मुलं वगैरे आहेत, रिलेटिव्स आहेत आणि रियाला सोडायला आलेलो. ओ माय गॉड, किती हेवी वाटत होतं त्या टायमाला की कसं जाते ती. म्हणजे तिला सोडणं पाठवणं हे खूप भारी पडत होतं. तर ती गोष्ट आठवली मला. पण आता काही नाही, आता ती पण खूप हुशार झाली आहे येणं जाणं. ॲक्च्युली ती लास्ट टाइम आली होती जानेवारीमध्ये इलेक्शनच्या टायमाला बोटिंगसाठी. तिच्या डॅडींना बोट करण्यासाठी ती आली होती आणि आता 6-7 महिने झालेत त्याच्यानंतर आली आहे. तुम्ही गाडी पार्किंगला देतात धनी आणि आम्ही जातो. आयडिया आहे त्या साईडने ॲक्च्युली जायचं आहे. धनी आहे तुम्ही त्या साईडनेच जायचं आहे हे काय. हां अच्छा. रियाची फ्लाईट 4:15ला येणार होती, ती डिले आहे आणि कितीला 5:24ला येणार आहे ना शारजा. 1 तास 9 मिनिटं डिले झालेली आहे. तर आपण वेट करूया. आता किती वाजले तो? 4:30 झाले, 4:45 झाले.
येताना मी थोडं गाडीमध्ये ज्यूस प्यायली, पण आता गरज ज्यूसची नाही, कॉफीची आहे. कारण की आज मला प्रचंड झोप आलेली होती. रोज अशी 4-4 वाजेपर्यंत सोफ्यावरती वळवळत असते, सिरीज बघत असते आणि आज नेमकी मला 12 वाजताच झोप आली. रियाचा कॉल आला होता, तिची फ्लाईट लँड झाली होती 5:30 वाजता. आता किती वाजले आणि आमचं फक्त स्क्रोलिंग चालू आहे मोबाईल सध्या बसल्यावर. 6:30 वाजले. तिची फ्लाईट येणार होती 4:15 वाजता, पण तो 1 तास 21 मिनटं फ्लाईट लेट होती, डिले होती, त्यामुळे ती उशिरा आली. अजून ती बाहेर आलेली नाही. आता 5-10 मिनिटात येईलच. आम्ही काळोखात बाहेर निघालो ना, इथं दिवस उजाडलेला आहे. पूर्ण रात्र आम्ही अशी बसून काढलेली आहे. जागते राहू. जागते राहू. घरी जाऊन झोपून देणार आहे आता. पुढे आली. हो आली आमची मॅडम. तिला दिसत नाही. कशी आहे साधारण 7 महिन्यानंतर आली ती. माझ्या इलेक्शनच्या वेळेस आलेली, आता 7 महिन्यानंतर. हा आता आली. यावेळेस गोरी झाली की नाही? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे का? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्यूट झालेली आहे. आता कशी होती तुझी जर्नी? आमची फ्लाईट डिले झाली 2 तास. आम्ही प्लेनमध्येच बसले होतो कारण की आम्हाला क्लिअरन्स नाही भेटला होता त्या एअरस्पेसला दुबई एअरपोर्टवर. मला वाटलेलंच होतं हे मोठे फ्लाईट्स ना असेच गोल गोल फिरत राहतात ना, त्यामुळेच कंटाळा येतो. 2 तास आम्ही फक्त इथेच होतो, प्लेनमध्येच होतो ना. तो इतक्या दिवसानंतर इंडियाला येऊन कसं वाटतं रिया? खूप गरम होतो पहिले गरम होतंय तरी नाही, खूप चांगला वाटतोय. मुंबईच्या एअरपोर्टवर तुला लँड करतात अशी वेगळीच काय ते फिलिंग येते. आता कार्पेट बघतो ना आम्ही, तो बघतच असतो कारण की खूपच मोठा आहे तो कार्पेट. जेव्हा आम्ही येतो ना म्हणजे की फ्लाईट तिथे लँड करतो. छान दिसतंय बघ ना एअरपोर्ट, किती मस्त वाटतंय आता. अरे खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये इमिग्रेशनची लाईन तू बघशील ना एवढी असते. म्हणजे पहिले तुम्हाला ते चेकिंग करायचं असतो, मग त्यानंतर इमिग्रेशन, मग परत ते लोक तुमचे सुटकेस चेक करतात. ओके. यावेळेस तर जो कोणता तरी व्हायरसचा पण तुम्हाला इबोला व्हायरसचा त्यासाठी फॉर्म भरायचा होता. ऍक्च्युली मी बोलली पण होती सुरुवातीला की काहीतरी कशाबद्दल तरी रिया सांगते. इबोला व्हायरस आलाय, तर ज्याला पण म्हणजे बाहेरून यायचं असेल त्याला असा व्हायरसचा असं म्हणजे फॉर्म भरायला लागतो. तेव्हा तुम्ही त्या कंट्रीमधून नाही आले जिथे त्याचा वाईट स्प्रेड झालेला आहे, असं ते तुम्हाला क्लेम करावं लागतं. ओके. चला आता आपली गाडी पार्किंगला लावलेली होती, ती आलीच आहे. आधी गाडीत बसूया. अर्थातच एवढा वेळ फ्लाईटमध्ये बसून थकले असाल, भूक लागली असेल. चला तुमच्या फेवरेट वस्तू आणलेल्या आहेत. बाहेरचं क्लायमेट किती छान दिसतंय. जॉर्जियाला आहे का पाऊस? आधी होता म्हणजे तो ट्रान्झिशन पिरियड असतो ना, ज्या विंटर्स म्हणून समर स्टार्ट होतो त्याच्यामध्ये थोडा पाऊस पडतो, पण यावेळेस खूपच पडला. यावेळेस आम्हाला स्नो पण खूप जास्त भेटली. मला सांग, आपल्या इंडियासारखे तिथे तिन्ही वेदर असतात का? आपला रेनी सीझन खूपच कमी असतो, तर यावेळेस जरासा भेटला. पण नाही तर समर असतो आणि विंटर असतो. समरमध्ये खूप गरमी आणि विंटरमध्ये खूप थंडी. ओके. आता एक्स्ट्रीमच आहे. अच्छा, आता तुझ्यासाठी काय काय आणलेलं आहे जरा बघू शकतेस का? पिझ्झा, बर्गर, वॉफल पण आणलं. आणि वॉफल. फ्लाईटमध्ये बसून वैतागली असशील तू. किती वाजता बसले तिथून? काल दुपारी 5:30 वाजता. 5:30 वाजता. आणि लेओव्हरच ना? तो तरी म्हणजे तिथून पण ऍक्च्युली फ्लाईट डिले झाली थोडीशी. 1 hour 45 मिनिट्सला हे झालं लेओव्हर भेटला. साधारण तुला 12 तास लागले. हो ना. नक्की रात्र झोपलेली का फ्लाईट मध्ये? नाही झोपलेलो. हा ना. या फ्लाईटमध्ये झोपलो ना, शारजावरून मुंबईला. चला हरकत नाही. 2
3-4 तास झोपते भेटली. मी अख्खी रात्र जागी आहे. कधी जाऊन झोपेल. झोपल्यानंतर खबरदार जर उठलात तर 2 वाजल्याशिवाय कोणी उठायचं नाही, खायचं वेचून झोपायचं आहे. हा चला आता झोपायला जावा. आपल्या बेडरूम मध्ये झोपायला जावा. बघा किती वाजले, घरातून निघालो किती वाजता आणि आलो किती वाजता. तर आता रिया फ्रेश व्हा. अच्छा माझ्याकडे हो मग काय, तुला दाखवते मी. तर घरी येऊन कसं वाटलं तुला? एकदम चांगला. नवीन नवीन वस्तू ऍड झाली आहेत, थोडे छोटे मम्मीची क्रिएटिव्हिटी दिसते मला. हो चला आता आलो आहोत. 8-8:15 झाले तर झोपायचंय. हा थोडा वेळ आराम करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. चल जा, गुड नाईट. गुड नाईट. सो हाय अगेन. तर तुम्ही बघितलंच होतं, यायला आम्हाला 8-8:15 झाले होते, तरी झोपता झोपता मला 9 वाजले. ॲक्च्युली जास्त वेळ काही झोपता आलं नाही, कारण की रियाची फ्रेंड आली आहे तिच्या जोडीला, आणि मग जेवण वगैरे आवरायचं होतं. तर रिया आली आहे तर स्पेशल जेवणच होतं, आणि आमचं स्पेशल जेवण हे तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलंच आहे. जो नारळी भात आहे तोच. तिला खायचा होता तर मग तेच केलं, नारळी भात चिकन वगैरे सगळं केलं. उठली आणि मग जेवणाच्या मागेच लागली. झोप नाही त्यामुळे थोडंसं थकवात झालेला होता, तर दुपारी पण थोडा आराम केला. आता मुली गेलेल्या आहेत बाहेर जरा राऊंड मारायला, तर ते येतीलच. आणि तिच्या मैत्रिणीची आज ट्रेन आहे पहाटे मे बी 3:30-4 वाजता ठाणा स्टेशनवरून, तर तिला सोडायला जायचं आहे. तर बघूया, चला येतीलच. तर मी पण माझं थोडंफार आहे ते आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. आमच्यावरती झालेली एक घटना. आम्ही रियाच्या फ्रेंडला सोडण्यासाठी आलेलो ट्रेनमध्ये, आणि तिची वंदे भारत ट्रेन आहे, सीएसटी पडलं आहे आणि आम्ही बॅग अडकलो. म्हणजे रियाच्या फ्रेंडला सोडायला आलो आणि हा आमचा एक्सपिरियन्स आहे की आम्ही ट्रेनमध्ये अडकलो तर आम्ही पनवेलला चाललोय. ट्रेनमध्ये यावं लागणार आहे रिटर्न. आम्ही ट्रेन खेळतोय. खरी आहे तिच्या फ्रेंड बरोबर. एकदम अनएक्सपेक्टेड वस्तू झाली आहे. मडगावला, गोव्याला जास्तच गोवा बोलवतोय मला वाटतं ना. हे बघा आहे पनवेल स्टेशन आता येणारच आहे. वाट बघतो आणि डोर ओपन झाली की आधी पळतो बाहेर. स्टेशन टर्की पावल्या. ती ट्रेन आहे ज्यामध्ये आम्ही ट्रॅव्हल करून आलेलो आहोत. त्याच ट्रेनमध्ये गरज असांना पनवेलला आलो आहे मी. ठाण्याहून पनवेलला आलोय. पनवेल स्टेशन चाललोय. खरोखर काय काय वेळेस अशा फनी मोमेंट्स होतात ना, लाईफ मध्ये सारे एक्सपिरियन्स झाले पाहिजे. झाले पाहिजे. हा काहीतरी वियर्ड. आता आपल्याला कोणती ट्रेन भेटेल ते बघा. तिकीट काढायला लागेल ना का. तिकीट काढा. तरी तिकीट काय झालेली. अरे 9,000 बोललं तर ऍक्च्युली आम्हाला तिथं तो म्हणजे सर्च करणारा होता ना, ते म्हणजे काय म्हणते कॅटरिंगवाला जो सर्वंट होता ना, त्याने आम्हाला थोडं हेल्प केलं. त्यांनी त्या TCC पण बोललं आहे का असं असं त्यांचं झालं आहे. तर त्या TC सांगितलं त्यांना चाय वगैरे विचार, तर त्यांनी आम्हाला चाय वगैरे विचारला, पण आम्ही चाय वगैरे काही घेतलं नाही. पण त्या घ्यायला रिलॅक्स राहा आणि तुम्ही पनवेलला उतरा. जर खडूस TC असताना तर तो बोलला तुमचे 9,000 रुपये गेले असते. आणि आम्ही गोवालाच गेलो असतो. गेलो असतो. आम्ही 9,000 असेच भरले नसते, आम्ही गोव्यालाच गेलो असतो. गाडी राहून दे, यश घेऊन आला घेऊन आला असता. मग काय 1 दिवस राहून आलो असतो. चला एक ट्रेन त्या साईडला गेली. हा चला चला चला. आवाज येत असेल पण बाहेर मस्त पाऊस आणि मस्त वारा सुटला आहे. आणि आता आम्ही बसलोय. ट्रेन भेटली आम्हाला पनवेलवर. पण ते स्लो आहे. येताना अर्ध्या तासात पनवेलला पोहोचवलं. आता जाताना 1.5 तास लागणार आहे. आता इथंच झोपावं लागेल आम्हाला.